नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक. तर आता जसं की AFOचे मेन्सचे रिझल्ट आउट आलेले आहेत आणि इंटरव्ह्यूचा मोसम चालू झालेला आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये एक इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं करावं किंवा जे इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन आहे ते कोणत्या फ्रेमवर्कमध्ये करावं, ते आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. ओके. तर जे इंटरव्ह्यूचं पॅनल तुम्हाला जो क्वेश्चन्स विचारतो, ते पण एक लिमिटेड फ्रेमवर्क त्यामध्ये ते क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले जातात. त्यात काही रँडमनेस नसतो. तर आज आपण बघणार आहोत की हे फ्रेमवर्क नेमकं काय आहे आणि ह्या फ्रेमवर्कचे वेगवेगळे पैलू काय आहे किंवा वेगवेगळे पार्ट्स कोणते आहेत. ओके. तर फर्स्ट पार्ट आपण जे तुमचं हे जे फ्रेमवर्क असणार आहे त्यात आपण बघणार आहोत की जो आपण इंटरव्ह्यूचा जे तुम्हाला कंटेंट क्रिएट करायचं आहे ते कोणत्या फ्रेमवर्क अंडर किंवा कोणत्या हेड्स खाली तयार करायचं आहे. तर आपण आता हे पहिलं फ्रेमवर्क आहे ते म्हणजे तुमचे एच आर रिलेटेड क्वेश्चन्स. दुसरं जे फ्रेमवर्क असणार आहे तुमचं, ओके, तर ते असणार आहे तुमचं प्रोफेशनल नॉलेज रिलेटेड क्वेश्चन्स. ते जे तुमचं तिसरं हेड आहे किंवा जे तुमचं तिसरं फ्रेमवर्क आहे ते असणार आहे तुमचं बँकिंग टर्म्स अँड अवेअरनेस. ओके. आणि त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स. आणि जे तुमचं चौथं फ्रेमवर्क असणार आहे ते असणार आहे तुमचं करंट हॅपनिंग्स और करंट अफेअर्स, जे आता सध्याच्या चालू घडामोडी काय चालू आहेत. तर ह्या 4 हेड्स खाली तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यूचे क्वेश्चनरी बनवायचे आहे. त्याच्यावर तुम्हाला तुमचे ओपिनियन क्रिएट करून ठेवायचे आहेत. त्याच्यावर तुम्हाला तुमचे ॲन्सर्स बनवून ठेवायचे आहेत. तर आता प्रत्येक गोष्ट इंटरव्ह्यूची तुम्हाला काही रेडीमेड भेटणार नाही आहेत. ओके. बऱ्याचशा अशा काही टॉपिक्स आहे किंवा बऱ्याचशा अशा काही ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला स्वतः करावं लागणार आहे. करावं म्हणजे ते तुम्हाला इकडून-तिकडून भेटून जातील, त्यात काही हे नाही. पण एक स्वतःचं त्याच्यात चिंतन मनन त्याच्यावर करावं लागणार आहे किंवा ह्या जे मी तुम्हाला 4 फ्रेमवर्क सांगितले, त्या फ्रेमवर्कमध्ये अजून कोणकोणते टॉपिक्स किंवा अजून कोणकोणत्या पैलूंवर गोष्टी विचारू जाऊ शकतात, त्या तुम्हाला स्वतः थोडा विचार करायचा आहे, बसायचं आहे, आत्मचिंतन करायचं आहे आणि ते तसं ते तुम्हाला इव्हॉल्व करायचं आहे. ओके. तर हाच खूप इम्पॉर्टंट पैलू आहे इंटरव्ह्यूमध्ये, जो की तुमचा इंटरव्ह्यू अदर दॅन जो तुमचा इंटरव्ह्यू बाकीच्यांशी कंपेअर एक वेगळा बनवणार आहे. ओके. कारण की हे क्वेश्चन्स तुम्ही स्वतः काढलेले असणार आहे. त्याचे ॲन्सर्स पण तुम्ही जे ऑनलाईन वगैरे इकडून-तिकडून जे ॲन्सर्स घेतलेले आहे, ते ॲन्सर्स पण तुम्ही स्वतः ॲनलाईज करून त्याच्यावर एक ब्युटिफुल ॲन्सर तयार करायचं आहे आणि त्याच्यावरच तुमचं त्यात ओपिनियन पण ॲड करायचं आहे, जे की रिलेव्हंट असलं पाहिजे. ओके. तर ही प्रोसेस फक्त एक किंवा इंटरव्ह्यू प्रिपरेशन ही प्रोसेस फक्त एक असं वाचायचं आणि तेच तिथं जाऊन सांगायचं अशी बिलकुल नाही आहे. तुम्हाला वाचायचं आहे, तुम्हाला नॉलेज गेन करायचं आहे. मग ते फ्रॉम व्हेरियस सोर्सेस असो, काही थोडेफार नोट्स असतील, काही थोडेफार YouTubeचे तुम्ही लेक्चर्स वगैरे जे काही अटेंड करत असतील, व्हेरियस प्लॅटफॉर्मचे ते असतील. ओके. तर ते नॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे, ते तुम्हाला ॲनलाईज करायचं आहे. त्याच्यावरून तुम्ही अजून त्यात काय ॲड करू शकता किंवा त्याच्यावरून अजून कोणते क्वेश्चन्स बनू शकता, हे तुम्हाला त्याचं थोडं स्वतः बसून त्याच्यावर रोज चिंतन म्हणून करून ते अपडेट करत राहावं लागणार आहे. ओके. तर जर आपण आता पहिल्या कंपार्टमेंटचा किंवा जर पहिल्या फ्रेमवर्कचा जर आपण बोलायचं ठरलं तर ते HR रिलेटेड क्वेश्चन्स आहे. आता HR रिलेटेड क्वेश्चन्स असतात खूप, ओके, की व्हाय बँकिंग किंवा तुमचे स्ट्रेंथ्स काय, तुमच्या विकनेसेस काय. पण ते पण ते त्याला म्हणजे असं लाईटली घ्यायचं नाही. त्याला वेल प्रिपेअर्डच जायचं. कारण की मी माझ्या पहिल्या इंटरव्ह्यूला मला आठवतं, की मी व्हाय बँकिंग ह्या क्वेश्चनचं मी असं ठरवलं होतं, की मी तिथं ॲन्सर देईल आणि तिथं माझं थोडं गडबड झाली. ओके. म्हणून HRचे क्वेश्चन असतात खूप सोपे, पण त्याचं तुम्ही जेव्हा ॲन्सर बनायला बसवणार, ॲन्सर तुम्ही जेव्हा बनवायला बसणार, तेव्हा तुम्हाला कळेल, की किती डोकं लावून बनवावं लागतं. तर मग हे जे एच आरमधले जे क्वेश्चन्स आहे ते आता आपण बघणार आहोत की कुठून सुरू होणार आहे. तर कुठून सुरू होणार हे अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं की हे झालं आपलं फ्रेमवर्क. हे 1, 2, 3, 4 HR, ॲग्री किंवा प्रोफेशनल नॉलेज, ते बँकिंग टर्म्स अँड अवेअरनेस आणि चौथं करंट अफेअर्स. आणि याच्यानंतर अजून तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की टाईप ऑफ इंटरव्ह्यू काय असतं नेमके. व्हॉट आर द टाईप्स ऑफ इंटरव्ह्यू. आता टाईप्स ऑफ इंटरव्ह्यू असतं तेच म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढंच आहे त्यातून की 2 टाईपचे इंटरव्ह्यू असतात. एक असतं की पॅनल लेड इंटरव्ह्यू आणि दुसरा असतो की कॅन्डिडेट लेड इंटरव्ह्यू. आता ह्या दोघांमधला डिफरन्स काय? पॅनल लेड इंटरव्ह्यू म्हणजे कसा की
तुम्ही तुमच्या अँसर्समधून इंटरव्ह्युअर्सला काही हिंटच सोडल्या नाहीये, की कशावर क्वेश्चन त्यांनी किंवा असे हिंट्स काही तुम्ही दिल्याच नाही, की त्याच्यावर पोटेन्शियल क्वेश्चन ते क्रॉस क्वेश्चन विचारू शकतात. ओके. म्हणून ते रँडमली इकडून-तिकडून, तिकडून-इकडं असं त्यांच्या मनाने तो इंटरव्ह्यू चालतो. आणि दुसरी गोष्ट आहे, जो कॅन्डिडेट लेड इंटरव्ह्यू. त्यामध्ये तुम्ही तुमच्या सपोज की तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये किंवा अदर देन एखाद्या टॉपिकमध्ये जर तुम्ही ॲन्सर देताय, त्यात काहीतरी अशी हिंट सोडली किंवा काहीतरी असं मेन्शन केलं, की त्याच्यावर पोटेन्शियल क्वेश्चन्स त्याच्यावर पुढे ते विचारू शकतात. ओके. पोटेन्शियल क्वेश्चन्स ते त्याच्यावर पुढे विचारू शकतात. मग हा इंटरव्ह्यू लीड कोण करतंय? तुम्ही लीड करताय. तर माझं तरी असं म्हणजे एक्सपिरियन्स आहे, की ज्या गोष्टी तुम्हाला खरंच त्यात तुम्हाला नॉलेज आहे किंवा खरंच तुम्ही एखादी आवड म्हणून गोष्ट जोपासताय, तर त्या अशा गोष्टी तुम्ही ॲन्सर्स देताना कुठं ना कुठं मेन्शन जरूर करा. जेणेकरून तुमचा तुमचा इंटरव्ह्यू त्या टॉपिकभोवती फिरेल आणि यू विल बी व्हेरी कॉन्फिडंट, व्हेरी रिलॅक्स्ड अँड यू विल बी you will feel like you are discussing with the panel members and it is not actual interview. So that type of interview is very excellent. Okay. तर मग आता आपण हे एक फ्रेमवर्क बघितलं आणि टाइप्स ऑफ इंटरव्ह्यू बघितलं. तर आता ह्या फ्रेमवर्क्समधले आपण थोडं बारकाईने एक टॉपिकमध्ये म्हणजे याच्यामध्ये काय क्वेश्चन्स येणार, नॉलेज ॲग्रिकल्चर किंवा प्रोफेशनल नॉलेजमध्ये काय काय क्वेश्चन्स विचारू शकता, असं थोडं एक मॅक्रोस्कोपिक व्ह्यू प्रत्येक टॉपिक खाली आपण घेऊ. ओके. तर आपण पहिली सुरुवात करणार आहोत एच-आर रिलेटेड क्वेश्चन्सनी किंवा एच-आर रिलेटेडमध्ये काय काय अजून तुम्हाला कोणते तुमच्या पर्सनॅलिटीचे ट्रेड्स विचारू शकतात किंवा कोणते पैलू तुम्हाला ते इंटरव्ह्यूमध्ये विचारू शकतात. तर हे आपण आता बघणार आहोत. तर एच-आर रिलेटेडमध्ये पहिला जो बेसिक आहे तो आहे इंट्रोडक्शन. ओके. तुमचं इंट्रोडक्शन, गिव्ह अस युअर इंट्रोडक्शन वगैरे. आता इंट्रोडक्शनमध्ये सांगण्याचं इंट्रोडक्शनमध्ये सांगण्याचं काय कंटेंट आलं पाहिजे, तर माझं असं म्हणणं आहे, की आपण सुरुवात नाम, आपलं गाव म्हणजे ॲड्रेस वगैरे, त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन, तुम्हाला जर थोडं अजून एलॅबोरेट करायचं असेल तर 10वी-12वीचं पण शिक्षण तुम्ही सांगू शकता किंवा मग जर तुम्ही असं तुम्हाला काही बॅकग्राऊंड असेल, जसं की तुम्ही नवोदयमध्ये शिकलेले असताल, तर मग तुम्ही तुमचं स्कूलचं नाव वगैरे पण ते मेन्शन केलं पाहिजे. ओके. अशी काहीतरी स्पेशालिटी असली ना तुमच्याकडं, ते तुम्ही जरूर त्याच्यात टाकलं पाहिजे. ओके. मग तुमच्या पॅरेंट्सचं ऑक्युपेशन असन किंवा तुमचे हॉबीज किंवा ॲक्टिव्हिटीज यू लाईक. मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस पण सांगू शकताय. ओके. तर मग आता हे स्ट्रेंथ, विकनेसेस काय सांगावं ॲज अ बँकर त्या हिशोबाने सांगायचे. जसं की स्ट्रेंथमध्ये तुम्ही सांगू शकता, की माझ्याकडे ऑर्गनायझेशनल स्किल्स चांगले आहेत. ओके. असं थोडं कॉपी पेस्ट करण्यापेक्षा थोडं तुम्ही असं तुमच्या बुद्धीवर थोडा त्रास द्या, थोडा विचार करा आणि असे चांगले पॉइंट्स तुम्ही सापडून आणा. ओके. तर मग दुसरा याच्यात सर्वात कॉमन क्वेश्चन आहे, की व्हाय बँकिंग? ओके. तर आता मी जेवढे याच्यात मी तुम्हाला जसं सांगितलं, की मी एक मॅक्रोस्कोपिक व्ह्यू देणार आहे, की कोणते क्वेश्चन्स कोणत्या हेड खाली म्हणजे तुम्हाला एक स्टडीला फ्रेमवर्क भेटेल. इंटरव्ह्यू प्रिपरेशनला एक तुम्हाला फ्रेमवर्क भेटेल. ओके. तर मग आता मी प्रत्येक क्वेश्चनचं एलॅबोरेट ॲन्सर्स इथं तुम्हाला नाही देऊ शकत आहे. पण हा व्हिडिओ लाइटिंग हा व्हिडिओ तुम्हाला एक टॉर्च बिअररचं काम करेन, की इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन तुम्ही कसं केलं पाहिजे. ओके. तर मग दुसऱ्यात सगळ्यात याच्यामधला कॉमन क्वेश्चन येतो, की व्हाय बँकिंग? तुम्ही बँकिंग सेक्टर का निवडलं? ओके. तर हा क्वेश्चन मला पण पहिल्या वेळेस विचारला होता आणि मी तुम्हाला जसं सांगितलं होतं पहिल्या वेळेस मी जरा गाफील होतो. इंटरव्ह्यूला घेऊन जरा लाईट होतो आणि मी तिथं म्हणून गेलं, की मला इंटरेस्ट होता बँकिंग सेक्टरमध्ये. तिथं मी पकडलो गेलो आणि त्यावेळेस माझं फायनल सिलेक्शन 0.14 मार्क्सनी गेलं होतं. कदाचित मी हा क्वेश्चन जर व्यवस्थित बनवला असता, तर ते 0.14 कव्हर झाले असते. ओके. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही चुकवू नका. हे वाय बँकिंग वगैरे हा आपल्या पालक अकॅडमीला एक चांगला व्हिडिओ याच्यावर पूर्ण डिटेल व्हिडिओ ओमकार सरांनी बनवलेला आहे. तो तुम्ही नक्की पाहावा. ओके. तर त्याच्यावर तुम्हाला या वाय बँकिंगवर खूप मस्त आणि डीप एनालिटिकल इन्साइट्स भेटतील. ओके. आणि हा जो तुम्ही इंट्रो दिलाय वरचा, ओके. त्यातूनच एचआरचे खूप सर्व क्वेश्चन्स बनतात. ओके. जसं की तुमच्या ॲड्रेसवर, मग तुमच्या नेटिव्ह प्लेसवर किंवा तुमच्या डिस्ट्रिक्टवर खूप सारे क्वेश्चन्स बनतात. मग तुमच्याकडे तुमच्या स्वतःच्या नोट्स रेडी पाहिजे. तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्टबद्दल 5 पॉइंट, गावाबद्दल 5 पॉइंट, तुमचं काय हॅपनिंग आहे, जर करंटमध्ये तुमचं गाव असेल किंवा डिस्ट्रिक्ट असेल, त्याचं पण तुम्हाला एक आढावा ठेवणं गरजेचं आहे.
सेम तुम्ही जिथं शिकायला होते त्या प्लेसबद्दल पण विचारू शकता. तुमच्या नेटिव्ह प्लेसचं तुम्हाला क्रॉपिंग पॅटर्न विचारू शकता. मग त्या क्रॉपिंग पॅटर्नमधल्या प्रत्येक क्रॉपचे तुम्हाला पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस पण विचारू शकतात. मग हे तुम्ही हे सर्व तुम्ही रेडी ठेवणं, या कंटेंटसोबत रेडी राहणं हे अपेक्षा आहे. त्यासोबतच कॉलेज प्लेसचा पण तुम्हाला पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस, क्रॉपिंग पॅटर्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर तुमच्याकडे एखादी चांगली हॉबी असेल तर तुम्ही नक्की सांगावी. आणि मेन म्हणजे ती खरंच जर असली आणि खरंच तुम्ही जोपासत असाल तर ती सांगावी. आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं की मुलं सांगतात रीडिंग बुक्स. पण आता रीडिंग बुक्स म्हणजे खूप एक तुम्ही त्यांना खूप वाईड काय म्हणतो आपण, एक खूप वाईड स्कोप दिला क्वेश्चनचा. तर मग ते तुम्ही थोडं त्याला नॅरो डाऊन करू शकता, की तुम्हाला कोणत्या टाइपचे बुक्स वाचायला आवडतात. ओके. जसं मी सांगितलं होतं माझ्या हॉबीमध्ये, की मला स्पिरिच्युअल बुक्स वाचायला आवडतात. आणि हा दुसऱ्या इंटरव्ह्यूला ज्यावेळेस मी जो पहिला थोडा गणलो होतो मी, जेव्हा माझा दुसरा IBPS एसओचा इंटरव्ह्यू होता, त्यावेळेस मी हॉबीमध्ये सांगितलं होतं, की मला स्पिरिच्युअल बुक्स वाचायला आवडतात. आणि हा माझा टर्निंग पॉइंट होता. आणि हा माझा इंटरव्ह्यू कॅन्डिडेट लेड इंटरव्ह्यू झाला होता. आणि जशी की मला अपेक्षा होती, त्यांनी त्याच्यावरच क्वेश्चन्स विचारली आणि ते मी खरंच करत होतो. त्यामुळे ते मला एकदम जमून गेलं. ओके. त्याच्यावर ईच अँड एव्हरी अँगलवरचा क्वेश्चन मी एकदम भारी आन्सर केला. तर मग तुम्ही पण जर तुम्हाला हॉबीमध्ये काही मेन्शन असं असेल तर तुम्ही ते नक्की मेन्शन करा. आणि जर खूप असं झालं जनरलाइज पण नका बनवू. ओके. थोडं असला पाहिजे हॉबी आणि त्यातलं ते खरंच कळायला पाहिजे त्यांना, की येस. आणि हॉबी पण असं सांगा जर असला तर, की त्याच्यातून काहीतरी क्वेश्चन्स निघतील. त्यांना पण एक थोडं काहीतरी वेगळं पण वाटेल. ओके. कारण की ते पण बोर झालेले असतात तेच आन्सर्स ऐकून. माझा म्हणजे मला आठवतं की माझा पहिला जो इंटरव्ह्यू होता तो रात्री 7:00ला झाला होता. मी सकाळी 9:30 वाजेपासून होतो तिथं. म्हणजे जे इंटरव्ह्यू पॅनलची पण जी मेंटॅलिटी असते ती पण खूप मॅटर करते. आणि ती मेंटॅलिटीला तुम्ही अजून थोडं रिलॅक्स बनवत असाल तुमच्या अँसर्सनुसार तर त्यांना पण मजा येते. ओके. हा तुमच्यासाठी खूप स्पेशल दिवस असतो. पण त्यांच्यासाठी हा एक जस्ट पार्ट ऑफ जॉब असतो. ओके. सो पार्ट ऑफ जॉब कोणाचं पण जर इंटरेस्टिंग असली तर एक सहानुभूती किंवा थोडं असतं ते. ओके. तर मग आणि ती जर त्यांना तुमचा इंटरव्ह्यू जर त्यांचा मूड चेंज करत असेल, तर मग ती खूप मोठी गोष्ट आहे. ओके. मग त्याच्यानंतर तुमचा याच्यामध्ये युअर गुड क्वालिटीज, बॅड क्वालिटीज नाही का किंवा विकनेसेस. ओके. मग तुमच्या पर्सनॅलिटीचे अजून काही तुम्ही सांगा पैलू वगैरे. असं थोडं ते याच्या रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला याच्यातून येऊ शकतात. मग किंवा तुमच्या वर्क प्लेस ठिकाणी तुमचं कसं बिहेवियर किंवा काय तुमच्या स्ट्रेंथ राहतील किंवा तुम्ही बँकिंग सेक्टरला ॲज अ अपॉर्च्युनिटी सेक्टर का बरं बघता किंवा बँकिंगमध्येच का यायचं आहे, बाकीकडे का नाही ट्राय केलं. असे जे जनरल क्वेश्चन्स असतात ते हे सगळे याच्यामध्ये तुमचे कव्हर होऊन जातात. तर आता आय होप तुम्हाला याच्यामध्ये काय काय कसं प्रिपेअर करायचं आहे हे मी एक तुम्हाला आयडिया येऊन गेली असेल. ओके. तर हा झाला आपला फर्स्ट पार्ट की HR चं. नं नंतर दुसरा पार्ट आपला आपण येऊ प्रोफेशनल नॉलेज किंवा आपणच त्याला म्हणतो ॲग्रीकल्चर रिलेटेड. ओके. जसं की तुम्ही सर्व AFOचे इंटरव्ह्यू देणार आहात किंवा जो कोणी POचं देत असेल तर मग त्यांच्या डिग्री रिलेटेड. आता जर आपण ॲग्रीकल्चरचं स्पेसिफिक बोलायचं झालं, तर इथं बरेचसे कॅन्डिडेट मी बघितले की चूक काय करतात, तुम्ही परत नोट्स वाचतात. ज्या तुम्ही मेन्सला वाचल्यात. आता कसं आहे, की तुमचं नॉलेज ऑलरेडी तिथं मेन्सला टेस्ट झालेलं आहे. ओके. आणि जरी तुम्हाला क्वेश्चन्स आले बुकिश क्वेश्चन्स, तर एक्स्पेक्टेड आहे की तुम्ही त्यांना त्याचा ॲन्सर बुकिश ॲन्सर्स नाही दिला पाहिजे. ते तुम्हाला जो कन्सेप्ट कसा समजलाय त्याचा ॲन्सर तुम्ही तसं दिलं पाहिजे. जसं की त्यांनी मला विचारलं माझा जेव्हा सेकंड इंटरव्ह्यू होता, अ, तेव्हा त्यांनी मला ॲग्रीकल्चर एक्सटेन्शन रिलेटेड क्वेश्चन्स विचारले होते, की ॲग्रीकल्चर एक्सटेन्शन म्हणजे काय? आता तिथं एक्स्पेक्टेड नव्हतं की मी बुकिश डेफिनेशन सांगावं किंवा एखाद्या स्कॉलरनी जी डेफिनेशन दिली ती तशीच तशी सांगावा. ही पण एक खूप मोठी चूक आहे, की तुम्ही असं म्हणजे तुमचा म्हणजे असं एक हे आहे की बुकिश ॲन्सर दिलं पाहिजे. तर असं बिलकुल नाही आहे. मी माझी डेफिनेशन तिथं मला ॲग्रीकल्चर एक्सटेन्शन म्हणजे काय वाटतं, ते तिथं मी त्यांना इंग्लिशमध्ये सांगून दिलं होतं आणि त्यांना ते पटलं. जे काही टेक्नॉलॉजी नॉलेज किंवा हे न्यू हॅपनिंग्स आहे, ते ग्रासरूट लेव्हलला पोहोचवायचं विथ व्हेरियस मीडियम्स इज कॉल्ड ॲज ॲग्रीकल्चर एक्सटेन्शन.
त्यांना ते पटलं. त्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं होतं, की तुम्ही हे जे नॉलेज वगैरे असता, ते कसं पोहोचवता? म्हणजे थोडक्यात हे की ॲग्रीकल्चर एक्सटेन्शनच्या मेथड्स कोणते-कोणते? तर मग आता बेसिक नॉलेज होतं, की पॉम्पलेट डिस्ट्रिब्युशन, पॅम्पलेट डिस्ट्रिब्युशन, मीटिंग, फार्मर्स मीटिंग, लार्ज फार्म मीटिंग असं सांगून द्यायचं ऑडिओ, व्हिज्युअल्स. ओके. ते आपल्या नोट्समध्ये पण आपण तुम्ही मेन्सच्या वेळेस वाचलेलंच असतं. म्हणून त्यात काही असं अपेक्षा नसते. तर मग माझं हे म्हणण्याचं हेच आहे, की तुम्हाला जे ॲग्रीकल्चरचं जे नॉलेज असणार आहे, ते जास्त ॲप्लिकेशन पार्टवर असणार आहे. ॲप्लिकेशन पार्ट मी सांगितला की जसं ॲग्रीकल्चर एक्सटेन्शनचं झालं, इकॉनॉमिक्सचं झालं. इकॉनॉमिक्समध्ये पण तुम्ही खूप घाबरता. इकॉनॉमिक्समध्ये मी तुम्हाला ते काही विचारणार नाही. ॲडम स्मिथ कोण होता? त्याची थिअरी कोणती होती? वगैरे, वगैरे. तर त्यातलं पण ते ॲप्लाइड पोर्शन. आता इकॉनॉमिक्समधला ॲप्लाइड पोर्शन म्हणजे कसा? तर मी त्याची थोडी आउटलाईन तुम्हाला देतो, की इकॉनॉमिक्समध्ये ते तुम्हाला विचारू शकता, की कशाबद्दल आर-आर-बीज काय आहे? पॅक्स काय आहे? प्रायमरी ॲग्रीकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीज, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे? किंवा आपले ए-पी-एम-सी मंडीज आहे, ते कसं आहे, नाही का? त्याच्याबद्दल तुम्ही आयडिया ठेवा, नोट्स बनवा. बरं तुमचं ई-नाम आहे वगैरे, ई-मंडी आहे, हे काय असं? हे असं ॲप्लिकेशन बेस्ड तुम्हाला हे करायचं आहे. आता मी एवढं सांगितलं, याच्यातच तुम्ही अजून काही ॲड करू शकत असाल तर वेल अँड गुड. त्याच्यानंतर ॲग्री रिलेटेड, आता मी हे थोडं तुम्हाला सब्जेक्ट रिलेटेड सांगितलं. ओके. तर तसंच जर तुमच्या इथं जर द्राक्षाचा पट्टा असेल किंवा पोमोग्रेनेटचा पट्टा असेल नाही का तुमच्या नेटिव्ह प्लेसमध्ये, मग ते तुम्हाला थोडंफार ते पेस्ट वगैरे त्याच्याबद्दल पण ते विचारू शकतात. फोकस कुठं होता? ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्सवर. ओके. आणि ब्रीडिंग वगैरेमध्ये पण ते जर तुम्हाला विचारतात ते बेसिक टर्म्स विचारतात. हायब्रिडायझेशन म्हणजे काय? ब्रीडिंग म्हणजे काय? किंवा इंटरस्पेसिफिक वगैरे. पण जास्त तरी जो माझा एक्सपिरियन्स आहे, की ते एवढ्या टेक्निकलमध्ये जाणार नाही. आणि जरी गेले ते तुम्हाला त्याच्याबद्दल अपेक्षा असते, की तुम्ही त्याचं बुकिश ॲन्सर देण्याचा प्रयत्न नाही करायचा. तुम्हाला जो टॉपिक जसा समजतो, जसा तुम्हाला मांडता येतो, तुमच्या तिथं भावना पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. तुटका-मुटकं काय असो, पण ते सांगायचं तुम्हाला जर येत असेल तर. तुम्हाला जर आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट चूक आहे, की अं, तुम्हाला माहिती आहे कन्सेप्ट काय आहे, पण तुम्ही ते एक्सप्रेस नाही करू राहिले. का बरं एक्सप्रेस नाही करू राहिले? ह्या भीतीने, की कारण की तुमच्याकडे ते तुम्हाला जो कन्सेप्ट जो समजला आहे, ते तुम्हाला असं बुकिश लँग्वेजमध्ये नाही एक्सप्लेन करता येते म्हणून तुम्ही तो सांगत नाही. अरे तसं काही नसतं. तुम्हाला जसं येतं, जसं वाटतं तसं सांगा. ओके. मी काय म्हटलं, मेन काय आहे भावना पोहोचल्या पाहिजे. ओके. तर मग आपण आता हे झालं मी तुम्हाला सांगितलं एक सिलेबस रिलेटेड. ओके. ॲग्रीकल्चरच्या आपल्या कोर्स सिलेबस रिलेटेड कसा ॲप्लाइड पोर्शन येतो. आता ॲग्रीकल्चर फक्त आपलं सिलेबसच आहे का? नाही. मग त्याच्यात एक अजून डायमेन्शन आहे, की डे टू डे लाईफचं फार्मिंग. डे टू डे लाईफचं फार्मिंग किंवा मग त्याला आपण असं म्हणू, की प्रॅक्टिकल अप्रोच ऑफ ॲग्रीकल्चर. तर मग त्याच्यात तुम्हाला कोणते टॉपिक्स ते हात घालू शकतात, की प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन ॲग्रीकल्चर. आता प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन ॲग्रीकल्चर आहे ना, खूप याच्यावर एक मी मस्त व्हिडिओ बनवेल, की म्हणजे तुम्हाला त्यात असे इन्साईट्स देईल ना, जे तुम्हाला कुठंच भेटणार नाही. ओके. ही माझी प्रॉमिस आहे आणि हे जर इन्साईट्स तुम्ही तिथं सांगितले ना, दे विल बी व्हॉट वी से व्हेरी इम्प्रेस्ड बाय युअर ॲन्सर्स. ओके. तर व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन ॲग्रीकल्चर ऑर फार्मर प्रॉब्लेम किंवा मग त्यालाच घुमून फिरून विचारतं, की सुसाईड प्रॉब्लेम काय आहे? ओके. तर मग तुम्ही एन-पी-एचं वगैरे रिकव्हरी कसं करणार? किंवा फार्मरला जे लोन देतात ते एन-पी-ए नाही होणार, याची तुम्ही काय काळजी घेणार? मग तुम्ही तिथं सांगू शकता, आपण त्यांना इन्शुरन्स देऊ देऊ शकतो किंवा ॲलाइड ॲक्टिव्हिटीज हे सजेस्ट करू शकतो. मग याच्या रिलेटेड अजून ॲप्लिकेशन पार्ट आपण बघितला, तर ॲलाइड ॲक्टिव्हिटीज वगैरे काय याच्यावर पण जरा भर असतो. ओके. अलाइड ॲक्टिव्हिटीज. याचं पण तुम्ही अलाइड ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय? याच्यावर खूप क्वेशन्स विचारले जातात. तर अलाइड ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय? अदर दॅन अदर दॅन क्रॉप प्रोडक्शन, व्हॉटएव्हर ॲग्रीकल्चर ॲक्टिव्हिटीज वी डू लाइक डेअरी, पोल्ट्री आर कॉल्ड अलाइड ॲक्टिव्हिटीज विच सप्लिमेंट्स द रिअल ॲग्रीकल्चर इन्कम वगैरे, वगैरे असं तुम्ही सांगू शकता. ओके. तर अलाइड ॲक्टिव्हिटीजचा मेन पर्पज काय असतं? क्रॉप फेल्युअरची रिस्क ते कमी करतं. ओके. किंवा जो लॉस होणार आहे क्रॉप फेल्युअरमधून ते तुम्हाला एक स्टॅबिलाइज्ड इन्कम देण्याचा प्रयत्न करता. ओके. तर मग अजूनच ॲग्रीकल्चरमध्ये ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन कोणते आहेत, की ॲग्रीकल्चर मार्केटिंगचे प्रॉब्लेम्स काय-काय किंवा स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे आहे का?
ओके. त्याचबरोबर तुम्ही हे पण बघू शकता, की ह्याच्यात हे पण कव्हर करू शकता, की इंडियाचे मेजर एक्सपोर्ट्स कोणते, इंडियाचे मेजर इम्पोर्ट्स कोणते ॲग्रीकल्चर रिलेटेड. ओके. याची पण तुम्ही एक थोडी आउटलाईन ठेवणं असं अपेक्षित आहे. मग हाऊ कॅन बी अ बँकर सोल्युशन टू द यांच्या फार्मर्स प्रॉब्लेम. ओके. ते पण तुम्ही असं हे करू शकता. त्याच्यात तुम्ही वेरियस सोशल सिक्युरिटी स्कीम्स पण सांगू शकता, की तुम्ही परत फार्मर्सला ॲलाइड ॲक्टिव्हिटीज प्रमोट करू शकता. परत प्रधानमंत्री फूड प्रोसेसिंग अशा स्कीम्स तुम्ही सजेस्ट करू शकता. इन्फ्रास्ट्रक्चर फंड अशा स्कीम्स तुम्ही सजेस्ट करू शकता. हे याच्यातून असं ॲप्लाइड पोर्शन तुम्हाला प्रोफेशनल नॉलेज किंवा ॲग्रिकल्चरमधून असं हे. तर हे असं तुम्ही आपण ॲग्रिकल्चरचं बघितलेलं आहोत मग ॲग्रिकल्चर फ्रेमवर्कमध्ये. तर याच्यात तुम्हाला अजून एक माझं सांगायचं राहून गेलं, की तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन्सची किंवा टेक्निकल क्वेश्चन्सची जास्तीत जास्त जर विचारणा झाली तर ती तुम्ही जर PhD परस्यू करत असाल किंवा तुम्ही जर MSc करत असाल तर त्यावेळेस ती जास्तीत जास्त तुमच्या स्पेसिफिक सब्जेक्ट रिलेटेड होऊ शकते. जर तुम्ही BSc ॲग्रिकल्चर असाल तर जनरली असं चालवून पकडा, की यू विल ॲग्रिकल्चर रिलेटेड क्वेश्चन्स तुमचे खूप जनरल आणि कॉमन सेन्सवाले किंवा कॉमन टॉपिक्सवर फिरणारे असतील. आणि इवन इन MSc अँड PhDमध्ये पण अनलेस अँड अंटिल द इंटरव्ह्यू पॅनलमधला कोणी मेंबर त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमधला असेल नाही का, MSc किंवा PhD होल्डर, तरच तो तेवढा डीप जाईल, नाही तर जाणार पण नाही. सो दॅट्स इट. तर मग आता आपण पुढे मूव्ह करू, की आणि हां, तुमच्या HRमध्ये तुम्हाला अजून एक माझं सांगायचं राहून गेलं, की HRमध्ये तुमच्या वाय डिड यू चूज BSc ॲग्रिकल्चर हा पण क्वेश्चन एक चांगल्या प्रकारे तुम्ही करून गेला पाहिजे. त्याच्यानंतर आपण बोलणार आहोत, की बँकिंग टर्म्स अँड अवेअरनेस. ओके. बँकिंग अवेअरनेस अँड अदर टर्म्स समजा बँकिंगशी जे काही रिलेटेड आहे. आता ऑब्वियस आहे, की तुम्ही जिथं कामाला जाणार आहे, तुम्ही जरी पण AFO म्हणून जाणार असाल, पण तुम्हाला तरी ओव्हरऑल बँकिंगचं एक जनरल नॉलेज किंवा कॉमन सेन्सवाले क्वेश्चन्स त्यात हे झाले पाहिजे नाही का, तुमच्या ज्याने म्हणजे एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू असला पाहिजे. ओके. तर ह्यामध्ये काय काय येतं ते आपण आता मी तुम्हाला त्याची एक आउटलाईन देणार आहे. ओके. तर याच्यावर जसं तुम्हाला बेसिक क्वेश्चन्स विचारले जातील आणि त्याचं तुम्हाला ते नॉलेज घेणं आहे. आणि आय थिंक हे जे बँकिंग टर्म्स अँड अवेअरनेस आहे याच्यावर गजानन सरांनी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलला एक डिटेल्ड प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्यात काही व्हिडिओज अपलोड झालेले आहेत, काही अजून फ्युचरमध्ये म्हणजेच आता हे 4-5 दिवसामध्ये ते सर्व अपलोड करणार आहे, जेणेकरून तेवढ्या प्लेलिस्टमध्ये तुमचं सर्व कवर होणार आहे. हा जो पोर्शन आहे बँकिंग टर्म्स अँड अवेअरनेस. तर याच्यात कशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर याच्यात बेसिक टाईप ऑफ अकाउंट कोणते आहे, करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमधला डिफरन्स काय, टाईप ऑफ चेक काय, FD काय असते नाही का, परत DD म्हणजे काय, DD आणि चेक्समधला डिफरन्स काय आहे, नेफ्ट काय आहे, RTGS काय आहे, परत UPI काय आहे, UPI लाईट काय आहे. ते थोडं बँकिंगच्या बाहेरचं आहे, पण तरी मग ते नेफ्ट आणि RTGS मधले की डिफरन्सेस काय आहे, किंवा मग अजून तुम्हाला याच्यात RBIचे फंक्शन्स काय आहे, RBI ॲक्ट काय आहे, RBI कधी स्थापन झाली, थोडं ह्या रिलेटेड पण येईल. परत मॉनेटरी पॉलिसी काय आहे, मॉनेटरी पॉलिसी म्हणजे काय, फंक्शन्स ऑफ RBI काय, फंक्शन्स ऑफ मॉनेटरी पॉलिसी काय, मॉनेटरी पॉलिसीचा एम कोण असतं, मॉनेटरी पॉलिसीचे मेंबर्स कोण असतात, हे सर्व हे तुम्हाला बँकिंग अवेअरनेसमध्ये ह्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स अपेक्षित आहे. ओके. तर मग याच्यात तुमच्या परत कार्ड्स रिलेटेड पण असं, व्हॉट आर दी टाईप्स ऑफ डिफरंट कार्ड्स, मग त्या कार्ड्सवर जे असतं ते कोड्स वगैरे असतात काही, ते परत ती स्विफ्ट सिस्टम असती, ह्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स बँकिंग टर्म्स अँड अवेअरनेसमधून विचारले जातात. आणि हे पर्टिक्युलर एवढं फ्रेमवर्क सोडलं तर याच्या बाहेर काही जास्त ते विचारणार नाही, कारण की त्यांना पण माहीत असतं, की तुम्ही आता एंट्री लेवलला आहे, तुम्हाला काय त्यातला एक्सपिरियन्स वगैरे नाही. आणि त्यात अजून बँक म्हणजे काय हा पण एक प्रश्न महत्त्वाचा आहे. परत बँकेचे प्रोडक्ट्स कोणते कोणते हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. परत आता सध्याची सर्व इंडियन बँकची एक दुखती नसते, क्रंच ऑफ डिपॉझिट्स. ओके. क्रंच ऑफ डिपॉझिट्स. तर याच्यात पण तुम्ही जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करा. परत बँक प्रॉफिट कसा कमवती, जर ट्रॅडिशनल मेथड आहे किंवा जो ट्रॅडिशनल वे ज्याने बँक प्रॉफिट कमवती तो आहे
तिथं तुम्ही ती टर्म यूज करा, नेट इंटरेस्ट मार्जिन. म्हणजे डिफरन्स बिटवीन द इंटरेस्ट रेट ऑफ डिपॉझिट अँड अँड डिफरन्स बिटवीन द डिपॉझिट रेट ऑफ डिपॉझिट्स मायनस डिफरन्स इन द लेंडिंग रेट. ओके, म्हणजे जे काही बँक डिपॉझिट जमा करते ते आणि लेंडिंग जे करते लोनचं त्याच्यामधला जो डिफरन्स आहे, ओके, तर त्याला आपण नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणतो. आणि नेट इंटरेस्ट मार्जिन कसं आहे म्हणजे की जेवढं जास्त मार्जिन तेवढं जास्त बँकचं प्रॉफिट किंवा जास्त बँकचा फायदा. तर हे झाला होता ट्रॅडिशनल वे. आता प्रॉफिट कमवायचे नवीन नवीन प्रोडक्ट्स बँक्सने काढलेले आहेत, पण हा जो ट्रॅडिशनल कन्सेप्ट आहे हा कोर कन्सेप्ट अजून पण तसाच आहे. जर मग बँकचे जर ॲडव्हान्सेस जास्त असतील आणि डिपॉझिटची ग्रोथ नसेल तशी, तर मग एक ते डेट्रिमेंटल, त्याला आपण हे म्हणतो डेट्रिमेंटल इंडिकेटर म्हणतो. बँकचं कसं आहे, ॲडव्हान्सेस जर वाढता येतं, बँककडं डिपॉझिट्स पण तेवढे वाढले पाहिजे. डिपॉझिट्स वाढले तरच तो पैसा आपल्याला पुढं जास्त जास्त इंटरेस्ट रेटनी लोन म्हणून देता येणार आहे. ओके, तर म्हणजे याचं कसं आहे, जे तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये तुमचा पैसा असतो, जो तुमचा डिपॉझिट्समध्ये फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये पैसा असतो, ओके, त्याचा इंटरेस्ट रेट नेहमी कोणत्याही लोनच्या इंटरेस्ट रेटपेक्षा कमी असतो. आणि त्या दोघांचा डिफरन्सला आपण त्याला काय म्हणतो, नेट इंटरेस्ट मार्जिन. आणि ते असतं बँकेचं खरं प्रॉफिट. ओके, तर मग आता सगळ्या सगळ्या इंडियन बँकची जवळपास एक दुखती नसते की डिपॉझिट्स कमी होत आहे, म्हणून बँक्सला काय करावं लागतं, स्वतःचे डिपॉझिट्स नाही म्हणून दुसरीकडून पैसा घेऊन तर पुढं ॲडव्हान्स द्यावा लागतं, म्हणजे लोन्सला ॲडव्हान्स करावं लागतात. आणि मग जेव्हा जर बँकच जर दुसरीकडून बॉरो घेत आहे, तर मग ते नेट इंटरेस्ट मार्जिन आहे ना, ती मार्जिन कमी होती, म्हणून मग प्रॉफिटेबिलिटी ट्रान्झॅक्शनची त्या कमी होते. म्हणून आता सर्व बँकचा एक दुखती नसते की डिपॉझिट्स कमी आहे. तर मग याच्यावर तुम्ही अजून थोडं सर्च करा की बँकचा डिपॉझिट क्रंचचा प्रॉब्लेम कशामुळे आहे, काय आहे, त्याच्यावर तुम्ही थोडे इन्साइट्स घ्या आणि ते सांगण्याचा प्रयत्न करा. आणि असे टर्म्स तुम्हाला विचारले पण नसतील तरी कोणत्या तरी ॲन्सरमध्ये घालण्याचा प्रयत्न करा की नेट इंटरेस्ट मार्जिन वगैरे असं तसं. ओके, एक गुड इम्प्रेशन पडतं. त्याच्यानंतर आपण आता जाऊया फोर्थ, जे की आहे फोर्थ फ्रेमवर्ककडे, की जे की आहे करंट अफेअर्स अँड डे टू डे हॅपनिंग्स. आता याच्यात तसं पाहायला गेलं तर याच्यात पण असे काही काही टॉपिक्स आहे जे वर्षानुवर्ष चालत आलेले आहे, त्याला आपण करंटमध्येच कन्सिडर करतो. जसं की स्कीम्स असतील किंवा जसं प्रायव्हेट पब्लिक बँकचं जे डिबेट आहे ते असेल, त्यात तुम्हाला तुमचं ओपिनियन मागतात नाही का, काय काय नाही. तर हे जे असे ट्रॅडिशनल टॉपिक्स आहे, स्कीम्स वगैरे, ते करून घेणे अपेक्षित आहे. परत आणि हे पब्लिक प्रायव्हेट हे हे याच्यावर पण तुमचं ओपिनियन असणं आवश्यक आहे. त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवूया, त्याच्यावर एक मी तुम्हाला चांगलं डिटेल ॲनालिसिस देईल त्या टॉपिकचं. ओके, तर त्याच्यानंतर स्कीम्स मी जसं बोललो की आता जर स्पेसिफिक बघायला गेलं ना, तर तुम्ही प्रधानमंत्री फूड प्रोसेसिंग आणि ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड ह्या दोन स्कीम सध्याला पण म्हणजे बँकमध्ये पण खूप प्रेशर असतो की ह्या दोन स्कीमना निग्लेक्ट नाही करायचं आणि इम्प्लिमेंट करायचं. तर मग जसा ट्रेंड आहे ना, त्यावरून ते क्वेश्चन्स अपेक्षित आहे ह्या दोन स्कीम्सवर. ओके, फूड प्रोसेसिंग अँड ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड. आणि त्यासोबत बाकीच्या पण जनरल स्कीम्स असतील, संपदा योजना, परत हॉर्टिकल्चर मिशन, अशा, आणि अजून आपली प्रधानमंत्री फसल विमा योजना वगैरे, याचं पण थोडं थोडं तुम्ही आधी वाचलेलंच आहे, बस थोडा एकदा ओव्हरव्ह्यू घ्या. त्याच्यानंतर करंटमध्ये असं आहे, आता तरी मला असं वाटतं की सायबर अवेअरनेस किंवा जे डिजिटल फ्रॉड्स होतात त्याच्याबद्दल पण तुम्ही थोडी माहिती ठेवत चला की डिजिटल अरेस्ट काय असतं नाही का, सध्याचा ट्रेंडिंग टॉपिक आहे. परत सायबर थ्रेट्समध्ये कोणकोणते टूल्स यूज केले जातात किंवा कोणते कोणते टाईपचे थ्रेट्स असतात, जसं की स्पॅमिंग, फिशिंग, ट्रोजन. हे तुम्ही गुगलला टाका, थ्रेट्स ऑफ व्हेरियस सायबर थ्रेट्स, तुम्हाला येऊन जाईल. त्याच्यात अजून भरपूर सारे हे. परत एखादी जर ड्रोन्स रिलेटेड जी स्कीम वगैरे असेल तर तिच्याकडे पण थोडं लक्ष द्या, कारण की आता ते ड्रोन दीदी वगैरे नाही का, असं आपण बघतोय. आणि तुम्ही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असल्यामुळं थोडी एक साहजिक आहे की विचारलं जाऊ शकतं. तर मग त्याच्यानंतर अजून थोडे काही करंट अफेअर्समध्ये जे ट्रॅडिशनल टॉपिक्स आहे की ते चालू आहे अजून म्हणजे मागच्या 2-3 वर्षातच चालूच आहे.
म्हणून ते असे काही नॉट सो करंट बट तरी एक थोडा ओव्हरव्ह्यू ठेवा, जसं की युक्रेन, रशिया, मिडल ईस्ट, आणि मी जसं आधी सांगितलं की पब्लिक वर्सेस प्रायव्हेट, पब्लिक प्रायव्हेटायझेशन ऑफ बँक्स. ओके. देन अदर इम्पॉर्टंट टॉपिक जर करंटमध्येच हे सध्या बघितले तर आपण जसं की ट्रम्प आलेत आता तिकडं USA मध्ये. ओके. तर मग थोडं याचं पण ट्रेंड ठेवा, काय चालू आहे काय नाही. IMFचं सध्याचे काही रिपोर्ट्स वगैरे असतील त्यातलं थोडं थोडं बेसिक, बस एक एक सेंटेन्स जरी माहीत असलं काही ना काही, किंवा मग इतकं जरी माहीत असलं की IMF म्हणजे काय, वर्ल्ड बँक म्हणजे काय, नाही का, यांना ब्रेटन वुड्स इन्स्टिट्यूट्स म्हणता. ओके. तरी मोर दॅन इनफ अँड मोर दॅन सफिशियंट आहे. आणि परत अजून इमिग्रेशनचं पण इश्यू चालू आहे आता. ट्रम्प इमिग्रेशनवाले पाठवत आहे. एवढं काही बँकिंग रिलेटेड नाही आहे, पण तरी एक थोडं आयडिया ठेवा नाही म्हणून. आणि इंटरव्ह्यूच्या दिवशी सकाळची न्यूजपेपर तरी असं स्किम करून जा, नेमकं काय काय चालू आहे काय काय नाही. अजून परत याच्यातला अजून भरपूर अजून एक टॉपिक आहे की टॉपिक म्हणजे आपल्या बँकशी रिलेटेडच आहे, किंवा एक इकॉनॉमीशी रिलेटेड चांगला टॉपिक आहे, आणि तो मेजर टॉपिक आहे की जे आहे आपलं कॅपिटल मार्केट, इक्विटी मार्केट, नाही का, कमोडिटी मार्केट. मग हे तुम्हाला विचारू शकता इक्विटी मार्केट काय असतं, किंवा शेअर मार्केट काय असतं, किंवा कमोडिटी मार्केट काय असतं. तर तुम्ही याचा पण थोडा थोडा ओव्हरव्ह्यू घ्या. शेअर मार्केटमध्ये पण ते तुम्हाला विचारू शकता निफ्टी 50 काय असतं, निफ्टी काय असतं, सेन्सेक्स काय असतं, बँक निफ्टी काय असतं, बँक निफ्टीमध्ये कोणाचे स्टेक्स जास्त आहे, निफ्टी 50मध्ये कोणाचं स्टेक्स नाही, वेटेज, कोणाचं वेटेज जास्त आहे. तर हे एकदा बघून घ्या. ओके. त्याच्यानंतर रिसेंटली मागे एकदा मला ॲक्च्युली आठवत नाही पण कोणीतरी क्लासिफाय केलं होतं की हे आपले जे 4-5 बँक्स आहे दे आर टू बिग टू फेल. तर ते पण एकदा तुम्ही सर्च करून बघा अशा कोणत्या बँक्स आहेत. आता ICICI आणि ICICI नक्की आहे एवढं मला माहिती आहे. तर आय थिंक RBIने और कोणतरी क्लासिफाय केलं होतं की टू बिग टू फेल. टू बिग टू फेल म्हणजे ते खूप मोठे आहे फेल होण्यासाठी. म्हणजे एक गॅरंटेड आहे की दे विल बी टॉर्च बिअरर्स इन बँकिंग इंडस्ट्री अँड दे विल नेवर फेअर. असं काहीतरी क्लासिफिकेशन केलेलं आहे टू बिग टू फेल. तुम्ही ते पण सर्च करा, त्याची पण थोडी माहिती तुम्ही ठेवा. त्याच्यानंतर करंटमध्येच आपण सोशल सिक्युरिटी स्कीम्स पण तुम्हाला विचारू शकतात, ज्या की नॉट सो करंट आधीपासून चालत आलेलं आहे, पण आपण त्याचं क्लासिफिकेशन करंट अफेअर्समध्येच करतो. जसे की प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, यांचा खूप इम्पॉर्टन्स आहे फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये. आणि बँकिंग सेक्टरमध्ये पण खूप प्रेशर आहे की हे प्रोडक्ट्स तुम्ही करा जास्तीत जास्त. सो हे आपण एक ओव्हरव्ह्यू बघितलेला आहे की तुमचा इंटरव्ह्यू कसा होणार आहे. त्याचं एक आपण डिटेल फ्रेमवर्क बघितलेला आहे. ओके. ते पहिलं म्हणजे काय की आपलं HR रिलेटेड क्वेश्चन, दुसरं म्हणजे तुमचं प्रोफेशनल नॉलेज रिलेटेड क्वेश्चन, तिसरा तुमचा आपलं बँकिंग अवेअरनेस, आणि चौथा तुमचा जनरल करंट अफेअर्सशी रिलेटेड. ओके. तर याच्यावर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवल्या पाहिजे, जे ऑन द व्हेरियस प्लॅटफॉर्म्स, आमच्या प्लॅटफॉर्मवरून काही तुम्हाला लेक्चर्स, जसं मी सांगितलं बँकिंग अवेअरनेसचं गजानन सर करत आहे, ॲग्रिकल्चरचे इंटरव्ह्यूचे पण ओमकार सरांनी आधी टाकलेलं आहे त्यांचा एक्सपिरियन्स, किंवा बाकीचे क्वेश्चन्स याच्या रिलेटेड कसे ॲड्रेस करायचे त्याचे व्हिडिओज त्यांनी बनवून टाकलेले आहेत. त्यांच्या मी लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो, ते पण लेक्चर तुम्ही बघून घ्या. बाकीचे पण तुम्हाला कोणते जास्त अजून सोर्सेस असतील तिथून ते सप्लिमेंट करा. आणि जे तुम्ही नॉलेज घेता फ्रॉम व्हेरियस सोर्सेस त्याचं फ्युजन करा. ओके. फ्युजन करा, त्याच्यावर थोडा विचार मनन करा, कसं फ्युजन जमतं काय नाही, त्याच्यावर तुमचं ओपिनियन पण त्याच्यात टाकण्याचा प्रयत्न करा. ओके. म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू बाकी जनरल लोकांपेक्षा काहीतरी वेगळा राहील. ओके. तर ह्या गोष्टींवर पण वर्क करा. आपण काय फक्त कंटेंट ऐकणं, रट्टा मारणं, ते सांगणं याच्यावरच जास्त फोकस करतो, पण थोडं चिंतन मनन करा. इथूनच तुमचा एक्सलन्स बाहेर येईल, इथूनच तुमचा वेगळापणा बाहेर येईल. ओके. तर हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि अजून एक सांगायचा असा प्रयत्न की काहींना माझं असं म्हणणं आहे की मॉक कधी चालू करायचं, म्हणजे काहींचे बरेचसे प्रश्न आहे की मॉक कधी चालू करू सर. काही क्लासेसनी मॉक चालू केले, पण माझा अजून कंटेंट नाही बनलेलं, किंवा माझा अभ्यास नाही झालेला आहे इंटरव्ह्यूचा, नाही का. तर माझं तरी असं म्हणणं आहे की तुम्ही पहिले 2 वीक्स तुमच्या फुल कंटेंटवर काम केलं पाहिजे. कंटेंट क्रिएशन फ्रॉम वेरियस सोर्सेस, jotting down it on your notes, then recalling it, memorizing it, and
then within this all process should happen within 2 weeks. Okay, all these four core areas and all this your content creation, and then the stage comes when you practice in these daily 2 weeks only. As you do some topics, you just इन द नाईट जस्ट सीट अँड व्हिज्युअलाइज. तुम्ही बसा आणि व्हिज्युअलाइज करा की मला हा प्रश्न विचारला, आता त्याच्यावर माझं उत्तर कसं आहे, व्हिज्युअलाइज करा. ओके, व्हिज्युअलाइज करा. आणि खूपच जास्त एक्सप्रेशनला प्रॉब्लेम असेल तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही रोज त्याची, जेवढा तुम्ही अभ्यासाला वेळ करताय, अभ्यासाला वेळ देताय किंवा कंटेंट बनवायला जेवढा वेळ देताय, तुमच्या नोट्स वाचण्यात जेवढा वेळ देताय, त्याच्यापेक्षा दुप्पट वेळ तुम्ही संध्याकाळचा मिरर पुढं किंवा कोणत्या फॅमिली मेंबर पुढं किंवा कोणत्या फ्रेंड्स पुढं ते आन्सर देण्याची प्रॅक्टिस करा. पहिल्या दिवशीपासून करा आन्सर देण्याची प्रॅक्टिस. थोडं थोडं टॉपिक 2 वीकमध्ये आपल्याला कव्हर करायचे, आणि तसंच ते रात्री प्रत्येकी तुम्ही त्याची बोलण्याची प्रॅक्टिस करा. ह्याचा तुम्हाला इमेन्स बेनिफिट होईल. आणि जर तुम्ही कोणत्या हबच्या ठिकाणी राहत असाल, जसं की छत्रपती संभाजीनगर, एखाद्या बँकिंग हबमध्ये तुम्ही राहत असाल, सगळे तुमचे मित्र कॅन्डिडेट्स हे असतील, बँकिंग एक्सपायरंट्स असतील, आणि त्यांचे पण जर तुम्ही ते पण मेन्स क्वालिफाय होऊन इंटरव्ह्यूला असेल, तर तुम्ही एकमेकांचे मॉक इंटरव्ह्यूसुद्धाही घेऊ शकता. ठीक आहे, त्यात एवढं प्रोफेशनलिझम नाही राहणार, पण आपल्याला बेसिकपासून सुरुवात करायची आहे. एक्सप्रेशनला खूप जास्त प्रॉब्लेम असेल, बोलण्यात खूप जास्त प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला वर्क करणं मस्ट आहे. वर्क करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही आरशात बोला, स्वतःचे मित्रांबरोबर मॉक्स घ्या, तुम्ही स्वतःच्या घरी असाल तर फॅमिली मेंबरसोबत बोला. लक्षात ठेवा की जितकं इम्पॉर्टंट हे कंटेंट क्रिएट करून आत्मसात करणं आहे, तितकंच इम्पॉर्टंट त्याची बोलण्याची प्रॅक्टिस करणं पण खूप गरजेचं आहे. जो हाच पार्ट खूप निग्लेक्टेड आहे. तुम्ही 2 वीक पूर्ण याच्यावर वर्क करा, आणि त्याच्यानंतरचे 2 वीक तुमच्याकडे टाईम असेल त्याचे तुम्ही फुल मॉक, दनादन मॉक द्या. आणि माझं तरी असं म्हणणं आहे की फ्री मॉक्सपेक्षा कधी पण आहे ना, आपण जिथं पैसे भरून मॉक्स देतो ना, ते कधी पण खूप इफेक्टिव्ह असतात. माझं पण जेव्हा मी फर्स्ट इंटरव्ह्यू माझा होता IBPS AFOचा, तेव्हा मी असे फ्री इंटरव्ह्यूजच दिले होते फक्त, आणि त्याचा माझा सिरियसनेस नव्हता ना इंटरव्ह्यूला, म्हणजे असं एक लाईटली, आणि तिथले फीडबॅक पण तसे नसतात. पण मग मी जे सेकंड वेळेस आहे ना पेड मॉक्स घेतले होते, त्यात मला खूप इफेक्टिव्हनेस वाटला. ओके, पैसे झाले, पण मग पैसे गेले, पण मग सिलेक्शनला आणि इंटरव्ह्यूला फुल कॉन्फिडंट होतो. ओके, तर तुम्हाला जर पेड मॉक इंटरव्ह्यू भेटत असेल तर ते नक्कीच तुम्ही घ्या. मी काय आमचं प्रोडक्ट पिच करत नाही की आम्ही तुमच्यासाठी मॉक घेतोय वगैरे. आम्ही कोणत्याही प्रकारचे पेड मॉक घेणार नाही आहे, पण तुम्हाला जर भेटत असेल कुठं तर नक्की घ्या. ओके, नक्की घ्या. ते तुम्हाला खरंच बाकीच्या कॅन्डिडेट्सपेक्षा एक एज तुमचा ओव्हर राहील त्याच्यावर बाकीच्या कॅन्डिडेट्सपेक्षा. सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड. तसं मी सांगितलं की इंडियन ॲग्रिकल्चरवर मी व्हिडिओ बनवाल, प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर, जे तुम्हाला खूप खूप भारी इन्साईट्स त्या व्हिडिओमधून भेटेल, आणि मी तो नक्की लवकरात लवकर टाकून देईन आपल्या यूट्यूब चॅनलवर. सोबतच अजून काही जर मला वाटले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे जे तुम्ही किंवा जे इम्पॉर्टंट फॅक्ट्स अँड फिगर्स आहे जे तुमचा इंटरव्ह्यू कंटेंट एनरिच करेल, तशी रिलेटेड पण मी व्हिडिओ टाकत राहील. आणि मेन म्हणजे बँकिंग अवेअरनेसची पूर्ण सिरीज गजानन सरांनी टाकलेली आहे, आणि ती चालू आहे. ती नक्की जाऊन बघा, व्हिजिट करा. तुमचं बँकिंग अवेअरनेसला तुम्हाला दुसऱ्या सोर्सकडं पण जाण्याची गरज राहणार नाही. त्यांनी प्रत्येक त्यातले फ्रॉम बेसिक टू डायरेक्ट शेवटपर्यंत काय असेल त्यांनी बरोबर घेतलेली आहे ती सिरीज. ती नक्की अटेंड करा. आणि ओंकार सरांचे पण व्हिडिओज इंटरव्ह्यूवर आलेले आहेत, त्यांनी त्यांचा स्वतःचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे. ते बघा, त्याच्यातून इन्साईट्स घ्या आणि त्याच्यावर वर्क करून ते ॲड करायचे प्रयत्न करा. ओके, आणि आय थिंक ओमकार सर अजून पण इंटरव्ह्यू सेशन्सच्या रिलेटेड, म्हणजे इंटरव्ह्यू रिलेटेड अजून पण व्हिडिओज ते बनवत आहे. तर जसे जसे ते व्हिडिओज बनवतील तसे तसे ते अपलोड होत राहतील. म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की राहा आणि चॅनलच्या टचमध्ये राहा. तुम्हाला भरपूर सर्व इनपुट्स भेटत जातील. इवन तुम्हाला वाटलंच तुम्हाला पर्सनल गायडन्स वगैरे लागतो तर ते त्यांचे नंबर पण शेअर करता. इवन मी पण माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. तुम्हाला वाटलं रीच आउट करायचं, तुम्ही कधी पण रीच आउट करू शकतात. आणि
तसं पण आता हे आमचं पहिलंच वर्ष आहे म्हणून आम्ही पण फ्री मॉक इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलेलं आहे. पण मी तुम्हाला असं प्रॉमिस करतो की त्या फ्री मॉकला पण आमच्या खूप क्वालिटी आम्ही ठेवू. ओके. जसं मला ते पेड कोर्समध्ये जी क्वालिटी भेटली ना, ती मला ह्या फ्रीमध्ये हे करायची आहे. बस. माझं बस एवढंच हे आहे. तर मग आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या लिंक्स पण राहतील आणि गुगल फॉर्म राहील फ्री इंटरव्ह्यू मॉक रजिस्ट्रेशनसाठी. आय गॅरंटी यू दॅट इट विल बी व्हेरी व्हेरी क्वालिटेटिव्ह मॉक interviews and please fill the form and we will shortly reach out to you and inform you about the date and timings of your interviews. So that's it from my side. Thank you very much.